नंदुरबार येथे नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतर्फे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज हजारोंच्या उपस्थितीत महारॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला। नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी व घटक पक्षाचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी सुमारे 20 ते 25 हजार सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत व हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने महारॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तत्पूर्वी नंदुरबार शहरातील संजय टाउन हॉल येथे महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षातील नेत्यांची नामांकन अर्ज दाखल करण्यापूर्वी बैठक घेण्यात येऊन त्यात बैठकीस महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे नेते, काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आमदार के.सी. पाडवी, मनलेश जयस्वाल, अभिजित पाटील यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले। तर नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी नामांकन अर्ज भरण्यासाठी उपस्थित असलेले सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी पक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व अन्य मित्र पक्ष यांची एक समन्वय सभा यावेळी आयोजित करण्यात आली होती। त्यानंतर एका सजविलेल्या बैलगाडीतून काँग्रेस पक्षाचे उमेदवार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी स्वार होऊन त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष माजी आमदार उदयसिंग पाडवी, लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष अरुण चौधरी यांच्यासह हजारो कार्यकर्ते या महारॅलीत उपस्थित होते। सोबतच भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह मित्र पक्षांनी सजविलेल्या विविध वाहनातून जनतेला अभिवादन करीत नंदुरबार शहरातील विविध प्रमुख मार्गावरून ही महारॅली संजय टाउन हॉल येथून अंधारे चौक मार्गे, जुनी नगरपालिका येथून नवीन नगरपालिका, नेहरू पुतळा मार्ग, गांधी पुतळा, हाट दरवाजा येथून सोनार गल्ली मार्गे, आंबेडकर पुतळा व तिथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली होती। महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मोठे शक्ती प्रदर्शन करत गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून काँग्रेसने मिरवणूक काढली। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। अपेक्षेपेक्षा जास्त 8 तालुक्यातून लोकांची म्हणजे महाविकास आघाडीचे सर्व जे समर्थक आहेत, नेते आहेत आणि कार्यकर्ते आहेत त्यांनी जल्लोषाने आज रॅलीत सहभाग घेतला। निश्चितपणे मी तर मागे पाहिल्याने पुढे बघत होतो, पुढेही गर्दी होते, मागेही गर्दी होती, पण मला संख्या सांगता येणार नाही, पण खरंच आज जास्त उत्साहाने लोकांनी आज साथ दिला आणि आज आम्ही नामनिर्देशन पत्र नॉमिनेशन फॉर्म आज भरले। बैलगाडीतनं जाताना कसं वाटत होतं तुम्हाला? खरं तर बैलगाडीतून जाणं म्हणजे शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत ते महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि माझे आजोबाई शेतकरी होते, वडिलांनी शेती केली आहे आणि नवीन काय वाटलं नाही, पहिलेही प्रवास केला आहे, पण निश्चितपणे आम्ही ओपन जीपमध्येही केला प्रवास, बैलगाडीतही प्रवास केला, पायी थोडं चाललो, लोकांमध्येही चाललो मी तर खरं वेगळा आनंदाचा उत्सव होता आणि आज सर्वांनी सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचा महाविकास आघाडीला महायुतीचं छुपं पाठबळ आहे अशी फुल चर्चा आहे आणि तसं चित्र पण आहे। काय म्हणणं आहे तुमचं आणि काय त्याचा तुमचा दावा आहे? मला त्याबद्दल काय माहिती ठीक आहे आणि जे आमचं समर्थन करणार त्यांचं स्वागत आहे। लोक जुळत जातील आणि कारवा बनता रहेगा तेवढं सांगितलं। एक मिनिट, आपण नेहमी सांगतो धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, नेमकं काय विषय काय हा? खरं तर काँग्रेस पक्ष तर नेहमीपासून जनशक्तीच्याच जोरावरती निवडणूक लढते आणि भाजपने एक नवीन पद्धतीने एक कार्यक्रम केला आहे ज्याच्यामध्ये आता काँग्रेसचं खऱ्या अर्थाने जे अकाउंट आहे ते सील केले गेले, फ्रीज केले गेले आहे। म्हणून आम्ही सांगतो महाविकास आघाडीचे इंडिया अलायन्स हेच सांगत आहे की ही जनशक्ती वर्सेस धनशक्ती राहणार आहे निवडणूक आणि निश्चितपणे जनशक्ती आमच्यासोबत आहे, पाठीमागे। निवडणुकीत पैशाचा वापर होईल असं वाटतं का आपल्याला, म्हणून सांगतात का? चला त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही का, ते माझे विषय नाही, हे मुद्द्यांवरती निवडणूक होणार मला खात्री आहे।
कुठल्या मुद्द्यांवरती ही निवडणूक राहील तुम्हाला असं वाटतं? विकासाचे मुद्दे गाजतील का की काही दुसऱ्या मुद्द्यांवरती ही सगळी निवडणूक राहील? अनेक मुद्दे असतील, विकास मुद्देही असतील, स्थानिक मुद्देही असतील, राष्ट्रपातळीवरचे मुद्दे आहेत. सर्व मुद्दे एकत्रित घेऊन शेतकऱ्यांचे, महिलांचे, अल्पसंख्याक, आदिवासी, दलित, ओबीसी सर्वांचे ज्यांना जायचं असेल तर इकडे चालणार आम्हाला विचारू द्या. आम्ही आज जनतेसमोर जाणार आहोत. नाही ताई, दादा विचारू गेल्या द्या अनेक ताई. वर्षापासून इथले जे वेगळं काय प्रश्न आहे भेटत नाही. प्रलंबित आहेत, काहीतरी वेगळं आरोग्याचे भेटत असतील, रोजगाराचे असतील, ते मार्ग लागत नाहीये. त्यासाठी आपण काय हे करणार आहेत? त्यासाठी आम्ही ॲक्शन प्लॅन ठरवलं आहे. आम्ही लोकांसोबत जातोय ते ॲक्शन प्लॅन घेऊन. लोकांकडून उत्तम प्रतिसादही भेटतो आहे आणि निश्चितपणे काँग्रेस पक्षाचे 5 न्याय आहे, पाच न्यायाची जी गॅरंटी आहे ते लोकांपर्यंत पोहोचली आहे आणि उत्तम प्रतिसाद भेटतो आहे. आपल्याला उमेदवारी घोषित झाल्यापासून आपण मतदारसंघ पिंजून काढलेला आहे. काय प्रामुख्याने प्रश्न उपस्थित झाले आणि आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे, कसं बघता तुम्ही याच्याकडे? खरं तर लोकांमध्ये जाणं हेच मोठं कार्य असतं आणि अनेक मुद्दे लोकांकडून समोर आले आहे. काही मुद्दे तर माहितीच होते, पण गावागावीपर्यंत शेवटच्या गावामध्ये शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून अनेक मुद्दे समोर येतात आणि निश्चितपणे त्यांचे मुद्दे आम्ही काही अडचणी सर्व सोडवण्याचे प्रयत्न करू ही आम्हाला खात्री आहे. येस दादा उमेदवारी अर्ज भरलेला आहे, काय सांगणार? नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडी इंडिया घटक पक्षाचे भारतीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट गोवालजी पाडवी यांचे आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एकूण आम्ही 4 फॉर्म भरलेले आहे आणि आज म्हणजे रॅलीने संजय टाऊन हॉलपासून तर जवळपास कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील 8ही तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांपासून नेत्यांपासून गोवालजी पाडवी दादांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद म्हणजे चांगल्या प्रकारे म्हणजे जवळपास 20-25 हजारच्या पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते आणि आज आम्ही त्यांचा नामांकन अर्ज दाखल केलेला आहे. दादा काय सांगाल, कशी बघतात निवडणूक? आज हे नॉमिनेशनचा शेवटचा दिवस होता, लढती स्पष्ट झालेल्या आहेत. कोणाला तुम्ही काँग्रेस कोणाला प्रतिस्पर्धी चांगला मानतोय आणि कशी लढत होणार असं वाटतं तुम्हाला? अर्थातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी या दोघांमध्येच आमची स्पर्धा राहणार आहे आणि निश्चितपणे सांगू शकतो की आज म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, शरदचंद्र पवारसाहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आप केजरीवाल साहेबांचा आणि कम्युनिस्ट पक्ष आणि इतर सर्वच घटक पक्षांचे म्हणजे सर्व कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत आज नंदुरबार शहरामध्ये मोठ्या रॅलीने आम्ही फॉर्म भरत असताना सर्वांचा उत्स्फूर्त जो जोश पाहायला भेटला. त्याच्यामुळे निश्चितच असं वाटतं की काँग्रेस पक्षाला गेल्या 10 वर्षापासून काँग्रेसला अपयश येत होतं, परंतु एक सर्वसामान्य जनतेलासुद्धा माहीत पडलं आहे की आज काँग्रेसने एक सुशिक्षित तरुण चेहरा आणि ॲडव्होकेटच्या रूपाने चेहरा दिलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आहे की सुशिक्षित उमेदवाराला आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे. दादा आपण पण अर्ज घेतला होता, आपण स्वतः पण अर्ज भरणार होते का, अशी चर्चा होती, काय सांगणार? हे मी फॉर्म घेतला आहे ह्याच्यापूर्वी मी माझ्या पत्रकार मित्रांनासुद्धा ज्यांनी प्रश्न विचारले, गौतम दादा तुम्हालासुद्धा अगोदरच सांगितलं होतं, परंतु आता बातमीचा अनर्थ वेगळा काढला जातो. मला मी काय जास्त बोलू शकतो. मला महायुतीमधील काही घटक पक्षांचा आपला शुभा पाटील आहे, काय म्हणतो? 10 वर्ष झालेले आहे आणि त्या 10 वर्ष खासदारमध्ये त्यांनी फार म्हणजे हुकुमशाही जे बोलायचं राहिलं हुकुमशाहीसारखं नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्रास केलं. त्यामुळे त्यांच्या पक्षातील सुद्धा त्या लोक नाराज असतील आणि असं आतून जर पाठिंबा देत असतील तर सुप्त काय म्हणतो आपण स्वागतच आहे. इंडिया आघाडीचे उमेदवार माननीय ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे इंडिया आघाडीच्या वतीने सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं इंडिया आघाडीला आमचा सपोर्ट आहे.
आणि आज उमेदवारी अर्ज भरत असताना हे जे देशामध्ये हुकुमशाही जी सुरू झालेली आहे ही हुकुमशाही बंद करण्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी, आदिवासीत्व वाचवण्यासाठी आणि या देशामध्ये जे 10 वर्षामध्ये इतकी महागाई वाढलेली आहे ही महागाई कमी व्हायला पाहिजे, कमी न होता ती वाढवली जात आहे आणि या देशामध्ये लोकशाही संपवण्यासाठी जे लोकशाही मार्गाने आमदार खासदार निवडले जात आहेत त्यांना खरेदी करून एक सरकार स्थापन करून या देशामध्ये हुकुमशाही आणली जाते. ती हुकुमशाहीला निस्तांभूत करण्यासाठी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष या तिसऱ्या इंडिया आघाडीला पाठिंबा देत आहे आणि विश्वास आहे आणि खात्रीशीर सांगतो की ॲडव्होकेट गोवालदादा पाडवी हे बहुसंख्य आणि हजारोच्या लाखोच्या मताने निवडून येतील आणि इथल्या सरंजाईशाही आणि घराणेशाही जी म्हटले जाते की खासदार आमदार सगळं एकाच घरामध्ये जी सत्ता एकवटलेली आहे आणि एका घरामध्ये सत्ता एकवटलेली असल्यामुळे या नंदुरबार जिल्ह्याचं एक वाटाळ केलेलं आहे. त्या वाटाळ्यातून आदिवासींना या नंदुरबार जिल्ह्याला वाचवण्यासाठी ही धडक आज दिलेली आहे. जोहार मित्र हो, आजची गर्दी पाहून हिनाताईला आज मात्र झोप येणार नाही हे नक्कीच आहे. कारण आजची गर्दी तिने एपिसोड पाहिला किंवा हे जी क्लिप पाहिली, नक्कीच मोदी असो, हिनाताई असो, गावित साहेब असो, सगळ्या कमळवाल्यांचं होश उडून जाणार आहे अशी गर्दी आहे. मित्र, ही गर्दी जमण्या पाठीमागे एकच भावना लोकांची, महागाई आहे, बेरोजगारी आहे, तानाशाही आहे, दादागिरी आहे, दबंगशाही, याला सर्वसामान्य लोक कंटाळलेले आहे. म्हणून ही सर्वसामान्य जनता या ठिकाणी एक दिलाने, स्वखर्चाने, हस्त या ठिकाणी आलेले आहे. पहाडातून लोक आलेले आहे, नवापूरकडून आलेले आहे, शिरपूर साखरीचे लोक आलेले आहे. तेव्हा एकाच या ठिकाणी नारा आहे